सुगन्धिर्मानत्यादिन वै प्रभो मया नितानि पूजार्थं पुष्पाणां प्रतिगृह्यता ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। वाह। हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ। तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल। मी पहिले राशीनला गेले होते मम्मी अण्णांकडे, त्यांची ॲनिव्हर्सरी होती, ते सेलिब्रेट वगैरे केलं आम्ही। नंतर संध्याकाळी घरी आलो माझ्या सासरी आणि आपला ब्लॉग तिकडेच संपला होता काल। तर आजची सुरुवात झाली आहे नवीन दिवसापासून। मस्त चुलीवर पाणी तापायला ठेवलं आहे आणि झाडू मारून घेते। आम्ही आज सकाळी 4 वाजताच उठलो होतो, कारण आमच्याकडे ना आज थोडासा कार्यक्रम आहे। तर कार्यक्रम म्हणण्यापेक्षा स्वामींची पंगत घालायची आम्हाला आणि त्याच्यासाठी अभिषेक वगैरे करायचा आहे। सत्यनारायण पूजा होती, तर त्याच्यामुळे पहाटे 4 वाजताच उठलो होतो आणि म्हटलं पहिलं सगळं झाडू वगैरे मारून घेऊया। आईंनी पाणी ठेवलं होतं बाहेर तापायला, तर आवरून घेतलं, पहिले झाडू वगैरे मारून घेतला पाणी तापतंय तोपर्यंत। पूजाने भांडे घासून घेतले, ती होती किचनमध्ये। आणि झाडू वगैरे झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घ्यायची होती मस्त, आणि त्याच्यानंतर पुरणपोळी बनवायची होती। तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता थोडासा, त्याच्यामुळेच लवकर उठलो होतो जरा। नाहीतर बाकीच्या जेवणाची ऑर्डर तर आम्ही बाहेर दिलीच होती, तर ते काही आम्हाला घरी बनवायचं नव्हतं। पण हेच सगळं म्हटलं मग आता पुरणपोळी बनवायची आहे सत्यनारायणाच्या प्रसादासाठी वगैरे, तर म्हणून लवकर उठलेलो। तर गावाकडे थंडी असेल असं वाटलं होतं, पण नेमकी तेवढ्या 2 दिवसात थंडी नव्हती अजिबात, आणि त्यामुळे जरा बरं गेलं हे सगळं। तर चला झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर भेटते तुम्हाला। तर छान अशी आंघोळ वगैरे झालेली आहे माझी, आणि आता मी आली आहे किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करायला। तर आणखी पूजाची आणि आईंची आंघोळ झालेली नाही आहे, मग म्हटलं मीच तयारीला लागते स्वयंपाकाच्या। तर जसं आवरेल तसं मग पूजा येईलच। तर सगळ्यात आधी तर मी कुकरमध्ये पाणी तापायला ठेवलं आहे डाळ शिजायला घालण्यासाठी, आणि डाळ शिजायला घालून घेते आता। तर खूप काळजीपूर्वक सगळं केलं होतं। कुकरमधलं पाणी छान गरम होऊन दिलं होतं, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं होतं थोडंसं, जेणेकरून डाळ मऊ शिजेल। पण काय झालेलं माहीत नाही, डाळच शिजत नव्हती। अक्षरशः बाकीचा सगळा स्वयंपाक होताला तरी डाळ शिजेना। तर खूप फजिती झाली आमची, म्हणजे वेळ नाही लागला एवढा, एक गॅस होताच मला रिकामा, पण तरी पण का गोंधळ झाला कळलंच नाही नेमके सकाळच्या गडबडीमध्ये। डाळ थोडी कमी पडेल असं आईंना वाटत होतं, म्हणून आणखी थोडी टाकायला सांगितली। चला डाळ शिजायला टाकून घेते, भेटतं तुम्हाला थोड्या वेळात। ठेवता येईल पुरण थोडा लावते ना, किती भात मोठंच करायचं असेल। आणि इकडे आता डाळ लावून घेतली मी कुकरला। त्याच्यानंतर तांदूळ वगैरे घेतला थोडंच, म्हणजे पुरणपोळी मी बनवली होती, पोळी आणि आमटी जास्तच बनवलेली, पण बाकी सगळं थोडंच बनवायचं होतं, कारण फक्त देवाला प्रसाद ठेवायचा होता, घरी कोण जेवणार नव्हतं। जे की पूजा होईपर्यंत, अभिषेक होईपर्यंत आमचा सगळ्यांचाच उपवासच होता असं म्हटलं तरी चालेल। आणि त्याच्यामुळे मग पुरणपोळी खाणारं आत्ता कोणी नव्हतं, त्याच्यामुळे पोळ्या मी फक्त देवासाठी, देवाच्या नैवेद्यासाठीच जेवढं लागेल तेवढं, आणि आमटी जरा जास्तच बनवून ठेवली होती, कारण पोह्यामध्ये खायची होती, पण ते नाही झालं खाणं। एवढे मी राहिलेच नाही, आणि दुसऱ्या दिवशी पण आमचा खूप गोंधळ होता, जो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल। तर इकडे मी आता भात लावून घेते आणि त्याच्यानंतर भेटूया परत आपण। आणि भात लावल्यानंतर मी पीठ मळून घेतलं,
पीठ भिजायला ठेवलं, म्हणजे मी क्लिप घ्यायला विसरले. आणि त्याच्यानंतर आता हे आमटीचं वगैरे भाजून घेऊया म्हटलं, कारण भजी आणि पापडी तळायची होते ह्याच कढईमध्ये आता. तर पहिले तर आमटीचं भाजून घेतलं, जे की थोडं थंड होईल. आणि पूजाची पण अंघोळ झालेली आहे. नंतर तिने पण आमटीचं वगैरे सगळं वाटून घेतलं. पुरण परतायला ठेवणार होती, पण ना 2 वेळा मी कुकर उघडून बघितला. त्या कुकरला किती शिट्ट्या गेला तरी वरची डाळ तुटली होती. काय झालेलं ते डाळीला बघतच तिने बाकीचं थोडंसं वाटण वगैरे काढून घेतलं आमटीचं. ते सगळं चालू होतं. तर चला सगळं भाजून वगैरे तिला देते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पापडी वगैरे सगळं तळून घ्यायचं आहे. तर छान असं आमटीचं सगळं भाजून झाल्यानंतर आता पापड्या वगैरे तळायला घेतल्या. आणि नंतर भजीचं पण मी मिक्स करून ठेवलं होतं सगळं. पापडी तळून झाली की भजी वगैरे तळून घेऊया. इकडे आता पापडी वगैरे सगळं तळून झालेलं, तेल छान तापलेलं होतं. तर म्हटलं चला भजी तळून घेऊया. आणि भजी पण मापातच केले होते. तर ते सगळं आता भजी वगैरे बनवून झालंच होतं बऱ्यापैकी सगळं. आणि पूजा आणखी डाळ शिजली का नाही तेच बघत होती, कारण डाळीने आमची भजीच केली होती तेवढीच जरा ह्यावेळेस. तर आता म्हटलं फायनल बघ शिजली आहे का. तरी पण थोडंसं वाटत होतं. तर कशी बशी शिजवली डाळ असं म्हटलं तरी चालेल. शिट्ट्या करून दमून गेलो आम्ही एका डाळीला फक्त. बाकीचं सगळा स्वयंपाक झाला बऱ्यापैकी. आता फक्त लाटायचं राहिलं आहे आणि आमटी काढायला टाकायची आहे. तर झाले, भजी पण झाले. आणि आता फायनली तिने पुरण परतायला ठेवलेलं आहे. आणि भजी पण झालेतच. आता चला पुढे बघूया आता काय बनवायचं आहे. आणि आता भजी वगैरे सगळं बनवून घेतल्यानंतर मी टाकते आमटी काढायला, जे की आमटीचं वाटण रेडी होतं सगळं. आणि मग पटकन सगळे मसाले वगैरे काढून घेतले आणि आमटी पण काढायला टाकून घेतली. त्याच्यानंतर पोळ्याच लाटून घ्यायच्या होत्या आता फक्त. पुरण पण रेडी होतच होतं. तर म्हटलं पहिले आमटी काढायला टाकूया, म्हणजे बारीक गॅसवरती उकळत राहील आणि पोळ्या लाटून घेता येतील. तर पहिले तर आता घेते आमटी टाकून आणि नंतर भेटते तुम्हाला. मस्त आमटी कढईला टाकलेली आहे. छान तिला उकळी आली आणि बारीक गॅसवरती ठेवून दिली होती मी थोडा वेळ. त्याच्यानंतर झाल्यानंतर उतरूनच ठेवली आणि मस्त पोळ्या बनवायला लागले. तर ना जेवढा डाळीने त्रास दिला होता ना, तेवढा माझं आत्मविश्वास कमी होत चाललेला की पोळी फुटणार तर नाही ना, व्यवस्थित तर झालं असेल ना. पण पुढे तुम्ही जसं जसं पोळ्या बघत जाल, एक ना एक पोळी एवढी छान टम फुगली होती आणि फुटत नव्हती. त्याच्यामुळे मला पोळ्या लाटायला खूप मजा यायला लागली. तर आमटी कढईला टाकेपर्यंत पूजाने पुरण वाटून ठेवलं होतं आणि पीठ मी मगाशीच मळून घेतलं होतं. त्याच्यामुळे ते छान पीठ भिजलं होतं. पुरण पण छान झालं होतं, जे की आम्ही एवढा सगळा स्वयंपाक होईपर्यंत त्याच्या शिट्ट्याच करत होतो. तर नंतर डाळ पण शिजलीच शेवटी. तर मस्त झालेलं सगळं. आणि मला ना सगळ्यात जास्त म्हटलं तर मला पोळीच खूप आवडली आणि आमटीची वास खूप छानच होती. तर हे 2 पदार्थ छान झाल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पूर्णच झाल्यासारखा होतो. तर मस्त पोळ्या पण भरभर लाटायलाच होत्या
आणि मोठ्या मोठ्या छान होत होत्या. तर तुम्ही आता फक्त माझ्या पोळ्या बघा आणि कशा झाल्यात मला कमेंट करून सांगा. तर एवढं पहाटे उठून जे काही आम्ही केलं त्याचं ह्या पोळ्या फुगल्यानंतर खूप समाधान वाटायला लागलं. आणि कसं असतं ना, आपल्याला असं पळपट बेलणं वगैरे खूप असं नवीन हातात असल्यानंतर थोडंसं भीतीच राहते, होईल का नाही व्यवस्थित. पण खूप छान येत होतं सगळं. तुम्ही म्हणता तुझ्या सासरचं आहे तरी तुला नवीन कसं वाटतं. तर मी जास्त म्हणजे नसते, कधीतरी जाते, कधीतरी म्हटलं तरी कधी जेवण बनवायचं पण हे होत नाही, कारण सकाळी जाऊन संध्याकाळी आम्ही येतो रिटर्न राहायला. असं मी दिवाळीला वगैरेच असते 2-3 दिवस. त्याच्यामुळे हातात बसलेली वस्तू आपल्या जी असते ती 4-5 दिवसानंतर वापरायची म्हटलं तरी वापरायला जमत नाही. आता ही तर मला तर महिन्यानंतर कधीतरी वापरायचं वापरायला येतं म्हणजे भेटतं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला असं म्हटलं की नवीन हातात असल्यामुळे पोळपट बेलणं मला थोडं जड जाईल का काय असं वाटलं होतं, पोळ्या येतील की नाही. पण खूप छान आल्या, खरंच खूप छान आल्या. आणि हे फक्त मी म्हणते आहे, तुम्ही पण सांगा मला कशा झालेल्या. तर पाहू शकता एक ना एक पोळी माझी पूर्ण अशी टवून फुगत होती आणि मला आत्ता मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला मजा यायला लागली होती, जे की सगळं झालं होतं माझं बनवून. तर झालेलं सगळं. आईंची पण आंघोळ वगैरे झालेली. नंतर आईंनी ह्यांना बापूंना चहा ठेवला आणि माझ्या पण पोळ्या होतच होत्या आता. तर अजून मला प्रसादाचा शिरा बनवायचा होता सत्यनारायणाच्या प्रसादासाठीचा. तर ते पण मला बनवून घ्यायचं होतं. तर चला पहिले आता पोळ्या राहिलेल्या लाटून घेते आणि त्याच्यानंतर भेटते तुम्हाला. म्हटलं अजून त्यातली एक पोळीच करायची. फ्रीजमध्ये राखलं तर होते काय हे पुरण राहील फ्रीजमध्ये. त्याला काय होते का आपण खायचं आहे ती पोळ्या तर देवालाच केली. पोह्यासोबत लय छान लागते म्हणून म्हटलं उन्हा नाश्ता करता येईल त्याचं. मी 2-4 दिवसापूर्वीच केलं त्या पोळ्या. अशाच केल्या. याला अंशुलला आवडतात ना, म्हणलं सुट्टीत पण काय असं वेगळं खायला नाही केलं त्यांना. आणि अचानक पोळीच केली. ते त्याला जेवायला बसल्या विश्वास बसा ना, मम्माने खरंच पोळी केली. म्हणायचं मला वाटायचं चपातीच आहे, तू खरंच माझ्यासाठी पुरणपोळी केली. खरंच केली. हा खरंच केली. दुसऱ्या दिवशी पण खात होते आमटी वगैरे संपेपर्यंत. परत करून दिली. अजून पुरण ठेवलंय तर शाळेला डब्यात नेहमी रोज पोळी संपल्यावर लय आवडते. तर छान अशा पोळ्या वगैरे बनवून झाल्या माझ्या. आणि आता मी इकडे प्रसादाचा शिरा बनवायची तयारी केली आहे. तर मस्त पहिले रवा वगैरे भाजून घेतलं, सगळं काजू बदाम वगैरे पण तुपामध्ये फ्राय करून घेतलं, केळी पण काढून घेतली आहे. आणि इकडे छान असा शिरा तयार झालेला आहे. आणि आता आम्ही मस्त असं तयार होऊन रानात चाललो आहे, जिकडे स्वामींचं मंदिर आहे. तर अभिषेक करण्यासाठी वगैरे बसायचं होतं स्वामींचा. आणि सत्यनारायण पूजा पण होती, तर त्याच्यासाठी तयार होऊन चाललो होतो. इकडे कपडे वगैरे धुवून सगळं झालं होतं पूजाचं तोपर्यंत, माझं किचनमधलं आवरेपर्यंत. आणि निघालो मस्त तयार होऊन. तर चला भेटूया आपण आता रानात गेल्यावरतीच. हे आहे स्वामींचं मंदिर, जे आत्ता म्हणजे झालं आहे वर्ष नाही झालं, आत्ता होईल 1 वर्ष त्याला. आणि इकडे सगळी तयारी झाली होती होमाची वगैरेच. तर पहिले तर आम्ही स्वामींचा अभिषेक करायला बसलो. त्याच्यानंतर पूजा आणि मग सत्यनारायण पूजेसाठी बसले होते. तर बघा तुम्ही पूजा कशी झाली. ओम मृतकालो धुवाक्षरां समर्पयामि. आता एक चमचा पाणी घालत राहा. ओम नमस्ते रुद्रमन्यवतो तैकवे नमः. आता श्री
स्वामी समर्थ असं मंत्रायचं मला. ठीक आहे. काय श्री स्वामी समर्थ. पाणी घालत राहा कंटिन्यू. ओम नमस्ते रुद्रमन्योतोतै कवे नमः बाहुभ्यामस्ते नमः जाति रुद्रशिवा तनुर्भूरा पापकाशिनी दयान सर्वा शंतमया गिरी संतापि जागशे हे जामि कुंगिरी संतास्ते. श्री स्वामी समर्थ. तेन जदन्तेन सर्वमेव प्रतिशतं भवति. ओम भूर्भुवः स्वः श्री देवताभ्यो नमो नमः. अक्षरं समर्पयामि तदनन्तरेण श्री देवताभ्यो नमो नमः. श्री स्वामी समर्थ देवताभ्यो नमो नमः. अक्षरं समर्पयामि पूर्वा ओम माल्यादीनि सुगन्धि मालत्यादीनि वै प्रभो मया नीतानि पूजार्थं पुष्पाणां प्रतिगृह्यताम्. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. वा आता स्वामींना गुलाल आणि बुक्का व्हायचं, थोडंसं लावायचं. गुलाल आणि बुक्का. ओम आहिरिव भोगैः प्रजेति बाहुल्याय हेतिं परिवादमानः सगुण विश्वावयुनानि विद्वान् पुमान् पुमान् कुसं परिपातु विश्वतः. अभिर्गुलालं समर्पयामि. ओम तुळस वाहून द्या. आणि आता स्वामींचा अभिषेक झाला, सत्यनारायण पूजा झाली, त्याच्यानंतर होम पण झाला, जे की मला क्लिप घ्यायला जमल्या नाही कारण आम्ही सगळेच होमासाठी बसलो होतो, सगळेच सोबत बसलेलो. तर मस्त पंगत वगैरे पण झाली, सगळ्यांना जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आणि मग आम्ही जेवायला बसलो होतो. तर जेवणामध्ये हे छान असा मेनू होता आमचा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.